महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या सगळ्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांचा उमेदवारी अर्ज करण्याचा आज 17 नोव्हेंबर हा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी नगर परिषदेमध्ये आम्ही सर्वच्या सर्व नगरसेवक उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज आज भरले आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावरती सौ शिवानी मिहीर सावंत माने यांचा आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आज एक आणखीन औचित्याचा दिवस असा आहे, हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं आज हा पुण्यस्मरण आहे, पुण्यतिथी आज आहे आणि त्यामुळं या संपूर्ण देशामध्ये ज्याने हिंदुत्वाचा अंगार फुंकला ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी आम्ही या निवडणुकांना सामोरं जातोय। बाळासाहेब, आपण फॉर्म भरण्यापूर्वी सगळं होण्यापूर्वी फार मोठी वातावरण निर्मिती केली होती, पण ते वातावरण शांत झाला की नवीन वातावरण आजपासून निर्माण होईल ते नेमकं काय? पण त्या वातावरण निर्मितीचा तुम्हाला फायदा उठवणार होईल की नाही? वातावरण तर निर्माण झालेलंच आहे। आम्ही 2 नोव्हेंबर पासून 9 दिवसाची रत्नागिरी शहरामध्ये एक परिवर्तन पदयात्रा या ठिकाणी जवळजवळ सुमारे 9 दिवसामध्ये 99 किलोमीटरची पूर्ण केली आणि त्यामुळं जी रत्नागिरी शहराची रस्त्यांची दुर्दशा असेल, स्वच्छ भारत अभियानची दुर्दशा असेल, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातल्या अडचणी असतील, मोकाट जनावरांचे प्रश्न असतील, असे अनेक कितीतरी प्रश्न या ठिकाणी माझ्या सहकाऱ्यांचे आणि माझ्या निदर्शनास आलेले आहेत आणि त्यामुळं निवडणूक उमेदवारी अर्ज भरणे याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते मग्न होते आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारचा अलिमिया थंडावा आलेला नाही आहे। उलट आजपासून अधिक वातावरण गरम व्हायला सुरुवात होणार आहे। फॉर्म भरता भरता महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्यामागचं आपण कारण शोधत कारण का पडलं? अचानक काही लोक बाहेर पडून इकडे तिकडे गेले, याचं कारण घ्या आणि नेमकं कारणीभूत कोण? मला असं वाटतं महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणजे एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मी इथं हजर आहे, इंडियन नॅशनल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रांतिकचे सरचिटणीस रमेशराव कीर या ठिकाणी त्यांचे सहकारी इथं हजर आहेत आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिलिंद कीर त्यांचे शहर प्रमुख या ठिकाणी हजर आहेत। उलट आपल्या लक्षात येत नसेल, ह्या मंचावरती अजून राजकीय पक्षाचे महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त घटक आलेले आहेत, आमच्या सहभागी झालेत। त्याच्यामध्ये महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतले जे अनुयायी आहेत, ज्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे, ज्याच्यामध्ये बहुजन वंचित आघाडी आहे, ज्याच्यामध्ये बहुजन समाज पार्टी आहे, ज्यांचा एक उमेदवार आज या ठिकाणी हत्ती या निशाणीवरती आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी त्यांनी उमेदवार आमचा महाविकास आघाडीमध्ये भरलेला। त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सौंदळकर साहेब आहेत आणि त्यामुळं महाविकास आघाडी आणखीन अलिमियाजी व्यापक झाली। त्यामुळे तुम्हाला कुठून दिसली ती महाविकास आघाडीची फूट मला काही कळली नाही। तुम्ही जर मला काही अधिक प्रश्न विचारले तर मला उत्तर देणं थोडं सोपं होईल। समोर स्ट्रॉंग नेते असताना सामंत साहेब सारखे आपण नाही, आपला प्रश्न असा होता की ते महाविकास आघाडीच्या महाविकास बशीरभाई हे सगळे आहेत होते ना, नेते आहेत, पण काही जण का रात्री 12 वाजता काही जणांनी मशाल बाजूला ठेवून हातात घड्याळ बांधलं, रात्री 12 वाजता मशालीची नाही कोणी घड्याळ सॉरी तुतारी घेऊन तिकडे गेले, म्हणजे हे सगळे घडामोडी झालेत ना, त्यामागे काय कारण आहे? नाही, कदाचित असं आहे, जरा बोलू नका ना, काही ती युती राज्यातली आहे, ह्यांना कदाचित आमच्या महाविकास आघाडीचं विस्तृत रूप पाहून असं काही करावं असं वाटलं असेल, पण मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही अडचण येईल असं। सर्व आम्ही जे मतदार आहोत महाविकास आघाडीचे हे ठाम आहोत, एक निश्चय आहे की रत्नागिरीमध्ये त्यांना परिवर्तन पाहिजे। समोर पालकमंत्री सारखे स्ट्रॉंग नेते असताना आपण सामोरं जात आहेत, थोडंसं मनामध्ये काय भीती शंका? पालकमंत्री स्ट्रॉंग असते तर त्यांचे उमेदवार केव्हाच घोषित व्हायला पाहिजे होते, त्यांचे उमेदवार घोषित पहाटे आज झाले। याचा अर्थ स्ट्रॉंग कोण आहे याचं सगळ्या जनतेनं ठरवलेलं।
आणि मित्रपक्षातलेच उमेदवार घेऊन आपल्या पक्षात धनुष्यारोप करण्याची रात्रभर लढाई चालू, त्याच्यातच त्यांची दमछाक झालेली आहे. साहेब, आपण सहभागी आहात, काय आपल्या मनोभावना काय, आपण बोलणार आहात काहीतरी? काँग्रेस आली सध्या शांत आहे असं म्हणतात लोक, मला वाटत नाही, पण बरेच दिवसात तुमचं दर्शन झाले, तुम्हाला शुभेच्छा. बाळासाहेबांच्या बाजूला बसणार, काय या निवडणुकीला? नाही, काय नाही, भूमिका श्रीयुत बाळासाहेब माने यांनी मांडलेली आहे आणि त्या भूमिकेशी सहमत हे आम्ही सर्व पक्ष आहोत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट म्हणून आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि एकत्रितपणे चांगलं काम करणार आहोत. प्रचाराचा नारळ तसा प्रचाराचा शुभ माझ्या पदयात्रेलाच आहे. तो आज आता उमेदवारीचा अंतिम दिवस होता. मला वाटतं उद्या छाननी आहे. नियमाप्रमाणे निवडणूक आयोगाच्या जो कार्यक्रम पत्रिका असते त्यानुसार विड्रॉवल ज्या दिवशी होते त्या दिवसापासून अधिकृतरित्या प्रचाराचा नारळाचा शुभारंभाचा नारळ त्या ठिकाणी वाढवण्यात येईल. पण मला असं वाटतं की आपल्या जनतेनं एक मन बनवलेलं आहे की त्यांना गेल्या 4 वर्षामध्ये तर लोकनियुक्त नगरसेवकच नव्हते महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळं केंद्रातलं आणि राज्यातलं डबल इंजिनचं सरकार, तिसरं इंजिन खरं लावायला असताना सुद्धा 2 इंजिनवरच तिसरं इंजिन चाललं होतं आणि त्यामुळं ही याची खऱ्या अर्थानं आणि त्यापूर्वी सुद्धा जो काही कारभार महायुतीनं केलेला आहे आणि त्याच्याबद्दलच्या तीव्र प्रतिक्रिया, तुम्ही थोडंसं चालत फिरत नाही माझ्यासारखं, 2 व्हीलरवरून फिरता असाल तर तुम्हाला ते सगळं विदारक चित्र ह्या रत्नागिरीतल्या 100 किलोमीटर रस्त्याचं आलेलं आहे की 44 कोटी रुपयाचं डांबरच वापरलं नाही आणि त्यामुळं रस्ते निकृष्ट दर्जाचे झालेत आणि त्याचा प्रचंड त्रास हा रत्नागिरीकरांना होतो. ही फार मोठी समस्या आहे आणि त्यामुळे माझा सवाल असा आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय स्वरूपा रवींद्र सामंत ही जे तुमच्या पद्धतीनं 5 वेळेला निवडून आलेले आहेत, तर त्यांनी ह्या 44 कोटीच्या डांबराची व्हाउचर या निवडणुकीपूर्वी रत्नागिरीला जनतेला दाखवावी. नाहीतर 5 वर्षापूर्वी एक माजी खासदार म्हणाले होते की डांबर चोर इथला आमदार आहे, तर त्याला पुष्टी मिळेल असं मला वाटतं की 44 कोटी रुपयाचं डांबर गेलं कुठे. पण आता जे रस्ते डांबरीकरण झालेले त्यावर काय सांगा? काय झालं आता? तुम्ही काय क्वालिटी कंट्रोलवाले आहात की काय? आता जे चाललंय ती थुकपट्टी चालू आहे आणि ही जनता मला बोलते, तेव्हा आता कोणाला काय ते रस्ते दिसले, त्याचं टेंडर कुठं झालं, त्याचं काय आहे, त्याचं DLP काय आहे, त्या दृष्टीनं हे माझ्या मताप्रमाणे निवडणूक आल्यामुळं ही एक धुळफेक आहे चालू, पण आता लोक त्याला योग्य ते उत्तर देणार आहे. आज आपण सगळ्या तिन्ही पक्षांमुळे एकत्र किती फॉर्म भरले? 3 नाही 4 5 झाले पक्ष एकत्र. तुम्हाला किती? काँग्रेसला ते जरा सांगा ना जरा. असं आहे पण सांगितलं. नाही असं आहे की आम्ही अर्ज भरलेत. आता महाविकास आघाडी आमची 100% आहे. काही ठिकाणी असं आहे की एखादा ऑप्शन असेल म्हणून काही जादा फॉर्म आम्ही भरलेले आहेत, परंतु मला असं वाटतं विड्रॉवलच्या दिवशी ह्याचं अंतिम चित्र आपल्याला दिसेल. 100% महाविकास आघाडी आमची आहे. एक चांगली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी असं आम्हाला म्हटलं आहे की कदाचित यावेळेला आम्हाला जरी जागा एखादी मिळाली नाही उमेदवार तरी चालेल, पण मुंबईसह महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी विरोधी पक्षाच्या मतामध्ये विभाजन होता कामा नये, मराठी माणसाच्या मतामध्ये विभाजन होता कामा नये म्हणून आदरणीय राज ठाकरे साहेब, आदरणीय उद्धवजी आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते मंडळी, सुप्रियाताई सुळे, त्याचबरोबर शशिकांतराव शिंदे, हर्षवर्धनजी सकपाळ, आमचे रमेशराव कीर आणि चिपळूणला तर रमेशराव कदम माजी आमदार, हे आमच्या महाविकास आघाडीच्या मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत. याचा अर्थ चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीची सगळी रचना झालेली आहे. बरोबर ना मिलिंदराव? हो. आणि विड्रॉवलच्या दिवशी आपल्याला अंतिम त्यातलं जे काही चित्र आहे ते स्पष्ट होईल. अन्य पक्षातून आमच्याकडे आलेले उमेदवार म्हणजे असं आहे की
लोक आता ह्या 21 वर्षातल्या लबाड लांडग्याला थापाबाजीला कंटाळले आणि त्यामुळं ज्येष्ठ कैलासवासी नेते माजी नगराध्यक्ष उमेशजी शेटे हे नगराध्यक्ष होते, त्यांचे चिरंजीव केतन शेटे यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. केतन शेटेच्या मातोश्री ज्या नगरसेविका पूर्वी निवडून आलेल्या आहेत, सौभाग्य श्रीमती शेटे यांनीसुद्धा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. अमित विलणकर ओबीसी विभागाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे होते, त्यांनीही कंटाळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. नाझनीन हकीम ह्यासुद्धा पूर्वी नगरसेविका होत्या, त्यांनीसुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आणि त्यामुळे लोकांना बदल हवा आहे आणि त्या ठिकाणी खूप गर्दी झाली. एखाद्या बोटीवरती अलिमिया खूप प्रवाशांची गर्दी झाली की कधीकधी बोट खाली धक्का लागून भगदाड पडून फुटते, कधीकधी ओव्हरवेटनी बोट फुटते. तसं आता महायुतीची बोट ही ओव्हरलोड झालेली आहे आणि भाजपा खरा आमचा महाराष्ट्रात पूर्वीचा आमचा भाजप हा इनकमिंग होता, पण आता त्यांच्यातले आउटगोईंग सुरू होऊन ते सुद्धा रत्नागिरीमध्ये शिंदे सेनेच्या एका छोट्या पक्षातली माणसं एका छोट्या शिंदे सेनेसारख्या पक्षामध्ये येत आहेत. ह्याचं सुद्धा सगळ्यांनी विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. पण सर्वसाधारणपणे आपल्या माध्यमातून मला या निमित्तानं सांगायचं आहे की एक सशक्त पक्ष, पर्यायी पक्ष हा लोकशाहीमध्ये असणं गरजेचं आहे. कारण काही दिवसापूर्वी काही वर्षामध्ये रत्नागिरीमध्ये असं बोललं जात होतं की कोण नाही, पर्याय नाही, पर्याय नाही, आम्ही काय करणार, नाईलाजानं आम्ही जे कोण राज्यकर्ते आहेत त्यांना मतदान करत असतो. तर त्यांना माझी सगळ्यांना विनंती आहे की हे सगळं चित्र पहा, एक संघ चित्र आहे. एक सशक्त समर्थ विरोधी पक्ष म्हणण्यापेक्षा एक समर्थ पर्यायी सत्ताधारी होणारा पक्ष म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नेतृत्वाखाली महाविकास आघाडी म्हणून सज्ज झालो आहे. आणि त्यामुळे आमची विनंती आहे की आम्हाला सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद मतानं द्या आणि एक गुड गव्हर्नन्स, एक विकसित रत्नागिरी कशी होते हे आम्ही एक वचन रत्नागिरीकरांना दिलेलं आहे. आणि आम्ही तुम्हाला दाखवतो की वर्षानुवर्षे होत असणारे रस्ते या पुढच्या 6 महिन्यात आम्ही चांगले टिकाऊ, ज्याची DLP ही 10 वर्षाची असेल, 4 महिन्याची आणि 6 महिन्याची डांबर चोरीमुळे DLP नाही आमची. तालीम साहेब 10 वर्ष एकदा रस्ता केला की तो चांगला राहील, ड्रेनेज सिस्टम राहील. या ठिकाणी आरोग्याच्या व्यवस्थेने विशेष करून पावसाळ्यामध्ये अव्यवस्था असल्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि दुसरं काय एक आजार यांचा डेंग्यू, मलेरिया आणि एक काहीतरी नाही आणखीन एक आहे, हे सातत्यानं त्याचे मलेरिया नाही आणखीन एक काहीतरी आहे. तर असे आजार ह्या अस्वच्छतेमुळे रत्नागिरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि त्यामुळं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नीट नसल्यामुळं, दूषित पाणी असल्यामुळं काविळीचे आजार होत आहेत. आणि एवढं करून जर आजारी दुर्दैवानं मनुष्य पडला रत्नागिरी नागरिक, तर त्याला उपचार करण्याकरता रत्नागिरीतून कोल्हापूर, मुंबई, पुण्याला जावं लागतं. यासारखं दुर्दैव नाही आहे. आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्थेमध्ये आम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रत्नागिरीमध्ये नगर परिषद, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि PPP मॉडेलमध्ये प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपच्या माध्यमातून जे आज गेल्या 21 वर्षामध्ये रत्नागिरीमध्ये चांगलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होऊ शकलं नाही, त्या आम्ही रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून करणार आहोत. मला विशेष इथं सांगायला आनंद वाटेल की आमचे मिलिंद कीर या ठिकाणी आहेत. 2011 साली मिलिंद कीर नगराध्यक्ष झाले. शिवसेना तत्कालीन भारतीय जनता पार्टीची होती आणि त्याची मुहूर्तमेढ पिण्याच्या पाण्याची 24/7 जी आज 64 कोटीची योजना म्हणतोय आणि 100 कोटीवर गेली, ती मिलिंद कीर असताना त्यांनी पहिल्यांदा याची मुहूर्तमेढ रोवली. MGP महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ह्यांना त्यांनी नेमली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आणि त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला. आणि 2016च्या नोव्हेंबरला मी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये होतो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांना आम्ही विनंती केली होती की रत्नागिरीकरांना आम्हाला योजना मंजूर करा. तर राज्यस्तरीय नगरोत्थानमधून 64 कोटी रुपयाची सिंगल 1 GR फक्त महाराष्ट्रामध्ये निघाला 3 ऑक्टोबर 2016. मला खेद वाटतो, लाज वाटते, मला शरम वाटते या ठिकाणी की एवढे मंजूर करून आणलेले पैशाची सुद्धा पाणी योजना
विद्यमान राज्यकर्ते आजच्या क्षणापर्यंत पूर्ण करू शकलेले नाहीत. त्याचं हायड्रॉलिक टेस्टिंग झालेलं नाही. खरं तर पानवलपासून रत्नागिरीला जे पाणी येतं, आपण कधीतरी पाहू जाऊया, कदाचित कोणी पालकमंत्री तुम्हाला नेलं की नाही मला माहिती नाही, पण ह्या रत्नागिरीचं एक वैशिष्ट्य आहे की पानवल हे हाईटवर आहे, रत्नागिरी थोडी खाली आहे. आणि 1950 सालामध्ये 60 सालामध्ये ग्रॅव्हिटीचं त्यावेळच्या रत्नागिरीकरता झालेलं धरण, ह्याच्यात विदाऊट एनर्जी ते पाणी ग्रॅव्हिटीनं येतं. आता पण येतं. ते 4 MLDचं छोटं जरी धरण असलं तरी त्याची जी रायझिंग मेन आहे, म्हणजे पानवल धरण ते नाचणे फिल्टर प्लांट आजही न झाल्यामुळं ते पाणी येत नाही आहे. आणि मग नाईलाजानं शिळचं पाणी आहे, जिथं 300 हॉर्स पॉवरचे 4 पंप आहेत, तिथं डीजी शेट नाही, ती सारखी पाईपलाईन फुटते. म्हणजे पैसा आणि भ्रष्टाचार करण्याचं काम ह्या योजनेमध्ये झालेलं आहे. त्यामुळे पिण्याचं पाणी नागरिकांना मिळू शकत असे कितीतरी प्रश्न आहेत. वेळोवेळी आपण ते हळूहळू अलिमे साहेब बोलू. बाळासाहेब, आता स्टार प्रचार फक्त तुम्ही राहणार की आणखी नाही, आदरणीय आदित्य साहेब सुद्धा येणार आहेत, आदरणीय सुप्रियाताई सुळे येणार आहेत, हर्षवर्धनजी सकपाळ साहेब येणार आहेत. आणि त्यामुळं ही सगळी मंडळी एक सांघिक या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रचार करण्याकरता येणार आहे. सर्वच्या सर्व जागा आणि नगराध्यक्षाचे 32+1 अंतर्गत काय वाद वगैरे महाविकास आघाडीमध्ये नाही ना? काय असला तर सांगा, आपण तो दुरुस्त करू. 100% पत्रकारितेच्या चष्म्यातून जर असं निदर्शनास आलं तर आम्ही सगळेजण काळजी घेऊन ते आम्ही करू. पण देवाची दया आहे, परमेश्वरची कृपा आहे. असं काय, अशी खूप प्रयत्न होते, अशा खूप सुपाऱ्या घेतल्या गेल्या होत्या. आला विषय म्हणून सांगतो की ही महाविकास आघाडी घडूच नाही. गेल्या 4-5 दिवसापूर्वी तुम्हाला हळूहळू कळेल ते की ही महाविकास आघाडी घडता कामा नये, ह्याच्याकरता काही प्रयत्न झाले. त्याच्याकरता नेहमीप्रमाणे लक्ष्मी दर्शनाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची काही, लक्ष्मी म्हणजे दर्शन लक्षात आलं ना, दिवाळीत लक्ष्मीपूजन झालेलं आहे. काही ठिकाणी ॲडव्हान्स घेतले गेले. आता ॲडव्हान्स घेऊन ते जर काम टार्गेट पुरं होत नसेल तर मग असं इकडनं तिकडं जाऊया, घड्याळ घेऊया, अमुक करूया, असं सुद्धा कदाचित होईल. कमिटमेंट पूर्ण तर करायलाच पाहिजे ना, तेव्हा असं काही होईल. हा, एक तुम्हाला विषय आठवतोय, मला वाटतं आपण सगळे जुने पत्रकार आहेत, मी पण जुना आहे. 2006 साली याच रत्नागिरी नगर परिषदेमध्ये मिलिंद कीर, तुम्हाला आठवत असेल तर बघा, शिवसेना भाजप म्हणून आम्ही सगळेजण होतो, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मला वाटतं त्यावेळेला आपण सगळेजण होतात. आणि 16 नगरसेवक हे उमेश आमचे शेटे कैलासवासी यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले घड्याळ चिन्हावरती. आणि शिवसेना भाजपचे आमचे 12च काहीतरी आम्ही निवडून आलो होतो. मदन बापनाथ साहेब आज नाही आहेत, कैलासवासी ते निरीक्षक म्हणून आले होते. आणि त्यांनी कैलासवासी उमेश आमचे शेटे साहेबांचं नाव नगराध्यक्षाला जाहीर केलं. आता जरा शोधा रत्नागिरीकरांनी. माझा तुम्हाला सवाल आहे की इतकं बहुमत जनतेनं दिलेलं असताना सुद्धा त्या पक्षातले 7 की 8 नगरसेवक मतदानाच्या दिवशी येत नाहीत. आणि आम्हाला मग मधुशेठ घोसाळे कैलासवासी आहे, त्यांचा आम्ही भरला होता फॉर्म. आमच्याकडे बहुमत नव्हतं, पण आमची 12 मतं आम्हाला मिळाली, बरोबर ना? अशोक मयेकर हे त्यावेळेला आमची 12 मतं घेऊन निवडून आलो आम्ही. आणि तिकडं बहुमत मिळालं असताना सुद्धा 5 वेळा आलेले आमदार त्यावेळेला पहिल्यांदाच आले होते. नवे वाटत होते, छान लोकांना वाटत होते. तर त्यांनी पहिल्यांदा बेईमानी स्वपक्षात गद्दारी कशी करावी ह्याचा त्रास बिचारा माझे मित्र आहेत, माझे वर्गमित्र होते उमेश शेटे कैलासवासी यांना त्यावेळेला झाला. आणि बहुमत आलेलं असून सुद्धा त्या बहुमत पक्षाचा नगराध्यक्ष न करण्याचा मान हे जे आता 5 वेळा आलेले आहेत ना साहेब आपले, ह्यांनी केलं. म्हणजे दुहीची बीजं, बेईमानीची बीजं कोणी केलेत. आणि तेच आज जर काय जर करत असतील तर जनता हुशार आहे. नवीन एक पिढी आली, 2 पिढ्या आल्या त्याच्यानंतर. त्यामुळे जुन्या पिढीला म्हणजे साधारणपणे 15 वर्ष जो 18 वर्षाचा होता तो आता 36 वर्षाचा झाला असणार साधारणपणे. तर 36 वर्षाच्या वयोगटातली वरची मंडळी आहेत, ह्यांना हे चांगलं माहिती आहे की कसं बेईमानी करायची असते. आता फक्त माझी तुम्हाला विनंती राहील की त्यावेळेला जो 18 वर्षाचा मतदार नव्हता तो झालाय, मग तो त्यावेळेला कदाचित नुकताच जन्मलेला असेल, तेव्हा 18 ते 36 वयोगटातले जे मतदार आज आहेत, सगळ्यांना माझी सूचना आहे त्यांना हा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे बेईमानीचा, गद्दारीचा. म्हणजे मग ही नगरपालिका कोणाच्या हातात द्यायची
हे सुज्ञ जनता आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ठरवेल असं मला वाटतं. बाळासाहेब, सेन्सिटिव्ह प्रश्न, राजेश सावंत ओपनली काम करणार की आतून काम करणार, तुमचं काय बोलणं आहे? ही पत्रकार परिषद बाळमाने यांची आहे. राजेश सावंत पत्रकार परिषद घेतील, त्याच्यात त्यांची भूमिका विचारला काय करणार, आतून काम करणार सांगतील ना. ते त्यांचा फोन नंबर मी तुम्हाला देतो. तुम्हाला काय बोलणं झालं? तुमचं काय बोलणं झालं का बाळासाहेब? तुमचं काय राजेश बरोबर तुमचं काय बोलणं झालं काय? ते सांगतील. आता असं आहे ना, ऐका ना, एक आदर्श पिता कसा असावा हे उदाहरण या महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये राजेश सावंत यांनी दिलंय. माझे ते व्याही आहेत म्हणून मी बोलत नाही, पण बेईमानी करणाऱ्यांना हे उत्तर आहे की जर तुम्हाला कुठं जायचं होतं ना, सुरतवरनं गुवाहाटीला, राजीनामा द्यायचं नाही जायचं ना. राजेश सावंत यांनी आदर्श केला. जर माझी मुलगी दुसऱ्याच्या घरात गेले आणि ती जर लोकशाही प्रक्रियेमध्ये त्या पक्षात उभी राहणार असेल तर बाप म्हणून माझं आदर्श त्यांनी दिला असं मला वाटतं. अधिक तपशील ते सांगतील, मी तुम्हाला त्यांचं येणार ना. वाजकर विनायक राऊतसाहेब येणार, सगळेच येणार. आमची तुम्हाला विनंती सगळ्यांना राहील, बघा बाकीचं सगळं आपण सोडून देऊया. तुम्ही रत्नागिरीकर आहात म्हणजे पॅकेज असलं करूया क्लिअर केलेलं बरं, म्हणून मी पण क्लिअर करतोय. कसं असतं, हल्ली बंपर दिवाळी धमाका झालेला आहे, दिवाळी नुकतीच होऊन गेलेली आहे. तर त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती, भाग ही रत्नागिरी जी आपली आहे, आपण लहानाचे मोठे झालोय, आपल्याला ही घडवायची आहे. त्यामुळं थोडंसं राजकारण आपण सगळ्यांनी बाजूला ठेवून समाजकारण करून आपण कसं चांगलं करायचं आहे. इथला समाजात एक घटक जातीपातीत न वाटता, धर्माधर्मात न वाटता तो एकत्र, याकरता पत्रकार बंधूंनी आम्हाला अधिक मदत करावी अशी मला नम्र विनंती आहे. आपण राजकारणामध्ये जातीचं जरा एक मिनिट माझ्या पत्रकार परिषद तो त्यांना जरा, आणि ते पण ते परवानगी घेऊन आले. ऐका बाळासाहेब, आपण राजकारणात किती जातीपातीचं समाजाला न्याय देण्याचं काम केलं 100%. हा, तेच महत्वाचा विषय आहे. नाही, सगळ्यात माझं असं म्हणणं आहे की जो कार्यकर्ता आहे, ज्याला समाजसेवा करायची आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आज वेगळं वातावरण राजकारण झालेलं आहे की कधी कधी एखाद्याकडं पाहिलं त्याची आर्थिक सोच काय आहे, त्याची फायनान्शियल कॅपॅसिटी काय आहे. आम्ही जबाबदारीने सांगतो, आम्ही सगळे मनानं श्रीमंत असलेले कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या दिल्या. पैशाच्या श्रीमंतीला आम्ही पाहिलेलं नाही आणि पाहणार नाही आहोत, कारण रत्नागिरीकरांचा माझ्यावर विश्वास आहे. एकच आठवण फक्त सांगतो आणि पत्रकार संपूया. काही छोटे प्रश्न घेऊया. माझे वडील राजकारणात होते, जनसंघाच्या त्यांनी सुरुवात केली. मी 10 वर्षाचा होतो. 1975 साली ह्या रत्नागिरीमध्ये थेट नगराध्यक्षाची निवडणूक झाली. हे नव्या पिढीला माहिती नाही. त्यावेळेला जनसंघ होता पणतीवाला, बरोबर ना साहेब, आणि गाय वासरू ही मला वाटतं काँग्रेसची निशाणी होती. त्यावेळेला कैलासवासी डॉक्टर जयश्याम केळकर आणि माझे वडील कैलास यशवंतराव माने यांनी एक हाती ह्या रत्नागिरीमध्ये फिरून मताचा जोगवा मागून जनसंघाचा पहिला नगराध्यक्ष डॉक्टर केळकरांच्या रूपानं झाला. त्यांनी जवळजवळ मला वाटतं 7 वर्षानंतर 5 वर्ष निवडणुका झाल्या नाही, त्या 8 वर्ष झाल्या, 8 वर्षानंतर. आणि मला आजही लहान, मी 10 वर्षात मला आठवण येते, हसन खान पठाण नावाचा मिरकरवाड्यातला एक मुस्लिम बंधुग्रस्त हा त्यावेळच्या पणतीवरती लोकांनी त्यांनाही मतदान दिलं. डॉक्टर केळकर हे वैद्यकीय व्यावसायिक होते, तेव्हा त्यांना चांगली नाडी परीक्षा होती. सायकलनी बिचारे रात्री अपरात्री या रत्नागिरीमध्ये वैद्यकीय सेवा करायला जायचे. त्यावेळेला लोकांनी निवडून दिलं होतं थेट. आज त्या गोष्टीला 50 वर्ष होत आहे. आज तेच कैलासवासी यशवंतराव मानेंची काय म्हणायचे तर नाच सून उभी राहते. तेव्हा मला असं वाटतं लोक तो 50 वर्षानंतर इतिहास पुन्हा जागा करतील आणि आमच्या शिवानीला आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांना बहुमतानं निवडून देतील असा एक मला विश्वास वाटतो. आणखीन एक छोटीशी गोष्ट आहे. कैलासवासी डॉक्टर जयश्याम केळकरांची एक काही स्मृती राहावी म्हणून आपण अनेक ठिकाणी जमशेदजी टाटा रोड, गोखले रोड, महात्मा गांधी रोड नाव देतो. तो जो पूर्वाश्रमीचा थिबा पॅलेस रोड होता त्याला त्यांच्या कुटुंबियांनी विनंती केली होती डॉक्टर केळकरांच्या, अशोकराव मयेकर मला वाटतं नगराध्यक्ष होते, की डॉक्टरांचं काहीतरी इथं एक स्मरण राहावं, आठवण राहावी म्हणून या रस्त्याला त्यांचं नाव द्यावं.
म्हणून अशोकराव मैकेंनी ठराव आणला. तत्कालीन भारतीय जनता पार्टीकडे बहुमत नगरपालिका कौन्सिलमध्ये नव्हतं की डॉक्टर जगन्नाथ शंकर कैलासवासी डॉक्टर जगन्नाथ शंकर केळकर रोड असं. त्यावेळेला हेच महोदय जे आता जोगवा मागतात ना भाजपच्या लोकांकडं, कटेंगे बटेंगे म्हणायला आले होते ना, त्यांनी विरोध केला होता डॉक्टर जयसिंग केळकरच्या नावाला. आणि आज रमेशराव किरे त्यांना मी बंधमध्ये काँग्रेसचे 3 नगरसेवक होते, मला वाटतं बाळा मयेकर वगैरे, ह्यांनी राजकारणाच्या पलीकडे आमच्या ठरावाला मतदान केलं आणि डॉक्टर केळकरांचं नाव आजही त्या रस्त्याला लागलंय. म्हणजे अशा प्रकारे कसं काय चाललंय रत्नागिरीचं राजकारण, ह्याच्या जरा स्मृती आठवणी आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जाव्यात म्हणून जरा मी आठवण आली, मी बाई काढली. कधीतरी आपण रूबरू करूया. शुभेच्छा तुम्हाला. हल्ली ते ब्रॉडकास्ट काय असतं ना, तसं केलं तर हे असा बराच मसाला माझ्याकडे आहे, म्हणजे तो आपल्याला व्हिडिओच्या रूपानं मतदानापर्यंत नंतर सुद्धा दाखवता येईल. भाजपने आतून तुम्हाला काही शुभेच्छा द्या असं कोणतरी बोलवतं मगाशी खाली. नाही, त्यांची महायुती आहे. उलट त्याने आपले उमेदवार हे शिंदे सेनेच्या धनुष्यावर दिले, तेव्हा आतून बाहेरून काय होणार, सगळं आता बाहेरूनच झालंय त्यांचं. त्यामुळे आता मला द्यायला मतं त्यांच्याकडे आहेत कुठे, ते आता हळूहळू विलीन होतील शुभेच्छा तुम्हाला. एकत्र. धन्यवाद. गिरी साहेबांना शुभेच्छा. ते होतील विलीन एकमेकाच्यात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर. गेल्या 26 मध्ये बाळासाहेब असू द्या ना, कधीतरी होणार आहे ते, कधीतरी होणार आहे. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. हे थांबा, चहा पण घ्या. हा, शेवटचा प्रश्न घ्या. बशीर भाई तुमच्या बरोबर होते. आज अचानक त्यांनी तुमच्या मिसेसचा नगराध्यक्षाचा फॉर्म भरला. नाही, बशीरभाई हे ज्येष्ठ आहेत. स्वाभाविकपणानं प्रत्येक नेत्याला ही ओपन सर्वसाधारण जरा बोलू नका, बोल नका जरा. सर्वसाधारणपणे प्रत्येक नेत्याला आता ओपन आरक्षण असल्यामुळं कोण नाही कोणतरी ओपन कॅटेगरीतले नगराध्यक्ष आहेत असं वाटत असतं. त्यांनीही त्यांच्या पक्षाकडे ती उमेदवारी मागितली होती. पण नेमकं कसं आहे, जी महाविकास आघाडीची जी काय नगराध्यक्षपदाचं जागांचं जे वाटप हे राज्यस्तरावर होतं, बरोबर ना, आणि त्या ठिकाणी रमेशराव की राष्ट्रवादीचे जे आहेत माजी आमदार रमेशराव कदम यांना त्या ठिकाणी चिपळूणची जागा दिली गेली वरिष्ठ पातळीवरून, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा दिली गेली. त्यामुळे आता कदाचित त्यांना वाटलं असेल आम्ही त्यांच्याशी संपर्क करू, चर्चा करू, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये बशीरभाई मोर्तुजा यांनी खूप चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं काम केलं होतं. अनेक मुस्लिम मोहल्ल्यामध्ये, वस्तीमध्ये सगळ्यात सामान्य जाऊन त्यांनी मशाल चिन्हावरती बाळमानेला आणि विनायक राऊत साहेबांना लोकसभेला मतदान करा अशी विनंती मशाल चिन्हावरची. तर मला असं वाटतं की बशीरभाई ना आम्ही समजवण्यामध्ये यशस्वी होणे, आम्हाला बशीरभाई त्यांचे सगळे सहकारी या सगळ्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये पाहिजे आहेत, आम्ही त्यांना विनंती करू. शुभेच्छा बाळासाहेब तुम्हाला. यस. कामाला लागा आता. हे आता काय 1-2 नाही ना काय, होय पण चुकलं तर